सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. खल्लार चंद्रपूर सेवा सहकारी सोसायटीमधून विशाल सिंग शेखावत यांची बँक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती. संपूर्ण संचालक एकमतांनी निवड. या परंपरेला स्वर्गवासी हरिभाऊजी डीके व स्वर्गवासी सुरेश सिंग शेखावत यांच्या परंपरा आजही कायम. त्यांचं नेतृत्व आजही चंद्रपूर खल्लार मतदारांना आनंद. सर्व धर्म समभाव ही एक सोसायटी. 40 ते 45 वर्षापासून ही सोसायटी बहुमताचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बँकांच्या निवडणुका होत असतात, परंतु अमरावती जिल्ह्यामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही चुरशीची पाहायला मिळत असते. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामधील संपूर्ण सोसायटीच्या संचालकाच्या माध्यमातून बँक प्रतिनिधी पाठवल्या जाते. त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील खल्लार चंद्रपूर सोसायटी ही काही वर्षापासून आजही सर्वधर्म समभाव एका जुनीने एकत्रित येऊन ही निवडणूक लढवतात. आणि आजही 40 ते 45 वर्षापासून स्वर्गवासी हरिभाऊजी डीके व स्वर्गवासी सुरेश सिंग शेखावत यांच्या नेतृत्वात ही परंपरा आजही कायम ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे विशाल सिंग शेखावत माजी सोसायटी अध्यक्ष यांची एका मताने बँक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे या सोसायटीमधील असलेला इतिहास संपूर्ण विषयावर महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी संपूर्ण संचालक व या सोसायटीला सहकार्य करून विजयाच्या मार्गावर नेतात यांच्याशी साधना संवाद पाहूया सविस्तर. सर्वप्रथम मी सर्व जे सदस्य आहेत त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी हे 13 संचालक मंडळ एकमताने निवडून दिलं आणि 13 लोकांची सोसायटी खल्लारमध्ये निवडून आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माझे काका गोवर्धनसिंगजी शेखावत, उपाध्यक्ष पांडेजी आणि 11 संचालक यामध्ये आणि त्यांनी आज एकमताने माझी बँकेला मतदाता म्हणून इथून एकमताने निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्व संचालकांचे मनापासून धन्यवाद करतो. आणि इलेक्शनच्या वेळेस संचालक लोकांसोबत बसून ते ठरवतील त्याच पक्षाला आम्ही मतदान केलं, हे पण इथे शब्द. विशाल, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं की खल्लार सोसायटीमध्ये संपूर्ण दर्यापूर नेत्यांपासून संपूर्ण लक्ष राहतो, असं काय या सोसायटीमध्ये आहे? खल्लार सभा सहकारी सोसायटी म्हणजे एक सर्कलची सोसायटी आहे आणि सर्कलच्या सोसायटीमध्ये इथे या 2 गावा मिळून प्रत्येक समाजाचं समान मतदान या सोसायटीमध्ये आहे. याच्यात चुरसची लढाई असते, कारण ह्या ठिकाणी म्हणजे खल्लारला इतिहास आहे आणि या इतिहासामधून फक्त खल्लार चंद्रपूर सोसायटी 40 वर्षापासून एकाच पक्षाकडे एकाच म्हणजे ग्रुपकडे आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लोकांनी आमच्यावर इतका विश्वास दाखवला की आज जवळपास 40 ते 45 वर्ष झाले. माझे काका, माझे वडील, आता काका, याच्यापुढे बनसोड काका आमच्या चंद्रपूरचे कंटिन्यू ह्या सोसायटीचे अध्यक्ष आहे आणि आमचंच पॅनल ह्या सोसायटीमध्ये 40 ते 45 वर्षापासून निवडून येत आहे. आणि आम्ही एका शब्दाने चालणारे लोक आहोत, एका शब्दाचा मान ठेवणारे लोक आहोत. कुठेच आम्ही एकमेकांसोबत अपघात करत नाही, कारण आम्ही 13 लोकांनी जे निवडून दिले 13 लोकच ठरवतात की कोणाला पाठवायचा, कोणताच वाद न करता, काही न करता, अध्यक्ष असो, उपाध्यक्ष असो, प्रतिनिधी असो, आम्ही पाठवतो. चळवळ चालत थोड्या बहुत गोष्टी चालत असतात, पण त्या शेवटच्या दिवशी सगळ्या मिटवट होतात आणि आम्ही एका मताने आमची सोसायटी प्रतिनिधी दर्यापूर किंवा जिल्हा पातळीवर पाठवते. त्याचप्रमाणे सोसायटी अध्यक्ष आहे गोवर्धनसिंग शेखावत. क्या कैसी एक चळवळ देखने के लिए मिलती है? आज खल्लार चंद्रपूर सोसायटीचं सभा घेण्यात आली. त्यात प्रतिनिधी बँकेकरता प्रतिनिधी पाठवायचा होता, म्हणून आम्ही सर्वांनी एकमताने विशाल सिंग शेखावत यांचं नाम दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आमचे पॅनलचे जे कर्ते आहेत ते सगळ्यांना घेऊन चालतात. ते विशाल भाऊ शेखावत यांची आज प्रतिनिधी म्हणून मतदानाकरता कोऑपरेटिव्ह बँकेकरता आज निवड केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे परंपरा जवळपास मला समजते त्यापासून 30 वर्ष मलाच झाले संचालक पदावर. हे 30-35 वर्षापासून एक पॅनल मध्ये कधीही न डगमगणारा आणि बहुमतानं 13 सीटा निवडून येत होत्या आणि आजही येतात. याचा एकच आहे की या आमच्या याच्यामध्ये सगळं जाती, सगळं धर्माचे, सगळं सभासद हे असल्यामुळे एक असा संदेश जातो की बस एवढी मोठी सोसायटी आहे बा, एवढी मोठी हे आहे, पण हे कसं काय 13 सीटा येतात? पण हे त्याच्या मागचे एकच कारण आहे की जे आमचे वरिष्ठ नेते आहेत किंवा हे सभासद आहे हे सगळ्यांना घेऊन चालतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एके वेळी असं झालं की काही राजकारणाची खेळी बदलल्यामुळे थोडं 5 वर्ष परिवर्तन झालं होतं, पण त्यालाही ईश्वरानं आम्हाला साथ दिली. 12 मेंबर विरुद्ध पार्टीचे आले आणि मी एकटाच निवडून आलो त्यावेळेस. परंतु त्याही वेळेस थोडस ईश्वरानं साथ दिली, त्यांचे आपसी मतभेद झाले, त्याचा फायदा उचलून आम्ही एक अल्पसंख्याक
बाईला सावरकर बाईला आम्ही अध्यक्ष केलं. त्याही वेळेस आम्ही अल्पमतात येऊन सुद्धा त्या बाईला अध्यक्ष केलं आणि आमची बाजू पडू दिली नाही. सर्व धर्म समभाव एका जुटीचा संदेश हा खल्लार सोसायटीमध्ये पाहायला मिळत आहे. हा सर्व धर्म समभाव आहे आणि कोणी इथे भेदभाव नाही आणि एकमतानं आम्ही निवडून विशाल शेखावत यांचं नाव दिलेलं आहे. विशाल भाऊ सर्व यांनी निवडून दिला सदस्यांना. त्यांनी इलेक्शनच्या बाबतीत खूप मदत केली. त्यांचं पॅनल आहे आज, त्यांच्या काकापासून सुरेश सिंग शेखावत यांच्यापासून. त्यांचं खल्लारसाठी खूप योगदान होतं आणि तेच चळवळ विशाल भाऊ चालवत आहे. त्या कारणाने त्यांना बँकेसाठी प्रतिनिधी म्हणून 13 सदस्यांनी पाठवलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खूप खूप विशाल भाऊचे धन्यवाद. खल्लार सेवा सहकारी सोसायटी ही जिल्ह्यात एकमेव अशी सोसायटी की त्याच्यात या सोसायटीवर सर्व जिल्ह्याच्या नेत्यांचं लक्ष लागून राहते आणि या सोसायटीमध्ये चुरशीची लढत राहते. आजकाल आमदार खासदारकीचं जसं इलेक्शन होते तसं खल्लार सोसायटीचं इलेक्शन होते. त्या सोसायटीच्या इलेक्शन मध्ये आमचं पॅनल 40 ते 45 वर्षापासून सक्रिय राहून विजय मिळवत आलेला आहे आणि याच अनुषंगाने आज एकमेव नाव म्हणजे कोणाचा विरोध न घेता बिनविरोध विशालसिंग शेखावत यांची निवड झालेली आहे. हेच एक उदाहरण पाहण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत चळवळमधील दुःखासुखात संपर्कात असलेले संदीप सावरकर आहे. काही असो परंतु कोणतेही मतभेद विसरून एकत्र येतात हे सगळ्यात महत्त्वाचं मानावं लागेल. सर्वप्रथम आज जे आपल्या बँकेवर जे आपल्या सेवा सहकारी सोसायटीचे जे प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आले विशाल सिंगजी शेखावत यांचं मी आपल्या सेवा सहकारी सोसायटी आणि समस्त गावकरी चंद्रपूर खल्लार तर्फे अभिनंदन करतो. आज आपल्या खल्लारच्या सोसायटी तर्फे समजा जे प्रतिनिधी पाठवण्यात आलं आणि आपल्या गावात आपल्या जे 13 जे आपले संचालक आहेत त्या संचालकात कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही आणि मतभेद नसून आम्ही सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत ते आम्ही सर्व एकत्र येऊन सेवा सहकारी सोसायटीचं पॅनल आम्ही चालवतो. त्यामुळं आमच्यावर असलेला लोकांचा विश्वास आणि वेळोवेळी आम्ही लोकांच्या नुसतं आम्ही मतदानापुरतं बाहेर न राहता आम्ही 5ही वर्ष लोकांच्या संपर्कात राहून आम्ही त्यांचं वेळोवेळी कोणतंही जरी काम राहिलं तर रात बेरात आम्ही त्यांचं काम पार पाडतो. म्हणून आम्हाला इथे आम्हाला ते सहकार्य करतात आणि नेहमी आमच्याशी जनता ही आमच्या नेहमी पाठीशी उभी राहतात. याचं फक्त हेच उदाहरण आहे. सर्वप्रथम तर दर्यापूर नगरीमध्ये तर पाहायला मिळेलच, परंतु एवढं मानावं लागेल की एक कुटुंब दर्यापूर तालुक्यामधील चंद्रपूर आणि खल्लार ही सोसायटी पाहायला मिळत आहे. परंतु हा संदेश सर्वांनी सर्व धर्म समभाव एका जुटीचा घेतला तर मला असं वाटतंय का 25 ते 50 वर्ष परंपरा ही अशीच कायम राहणार आहे. मग कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.